वाढलं काय करू राहिली? हा हा 2 मिनिटं थांबा. आवा आलीच. आवा आईनीच्या घरी भाजी नेऊन देतो. आवा शेपूची भाजी केली. लय आवडते. तर म्हणलं शाले उलची भाजी नेऊन देतो. शेपूची भाजी केली का हो तुया? काय व मला उलशीक डाय काढून ठेवली का बाजूले? मग तुला माहित आहे ना, शेपूची भाजी खाल्ली दिवसभर ढेकर येतात मले. काय जी तुम्हाला बाई शेपूच्या भाजीचं नाव घेतलं ना ढेकर येतात. अव साजरी केली अजिबात ढेकर येत नाहीत. माली एक मैत्रीण हाय स्वातीज रेसिपीज म्हणून. तिनं मस्त शेवची भाजी शिकवली. अजिबात ढेकर येत नाही, वास येत नाही. ज्याला आवडत नाही ना तू बी चांगला आवडीनं खाते. एवढी तर सोप्या पद्धतीने शेपूची भाजी करून सांगितली तर शिचली. आज खाऊन पा, अजिबात ढेकर येणार नाही. तुम्हाला म्हणून राहिले सगळ्या जणीले स्वाती रेसिपीले हक्कानं सबस्क्राईब करा. कारण स्वाती रेसिपी मराठी युट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. असं म्हणते ते. लय भारी वाटते. आणि रेसिपी लय सोप्या सोप्या असतात बरं. हो उन्हाळ्याची काही कामं सुरू केले काय? थांबा मग पहिले त्याचे व्हिडिओ पाहून घ्या. अव लय सोप्या सोप्या टिप देते ते. इतक्या सोप्या सोप्या टिप आहेत की त्यानं आपल्या साध्या मुंग्याच्या वळ्या असलात ना, मुंगाच्या वळ्या त्या बी लय सोप्या करून घेतल्या. लय काही ना माय बाई, लय काही काही हाय. पाय एकदा जाऊन, लय सोपा आहे. स्वातीज यस लावजा मागून आणि रेसिपीज यस लावजा मागून. पण म्हणलं आपल्या चॅनलचे दुपारी 4 वाजता व्हिडिओ येतात ते पाहून राहिले का नाही? जा 3 येतात म्हणलं दिवसातून, आता 3 येईन. मग सकाळून 12 वाजता, वरून 4 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता 3 व्हिडिओ आहेत. तिन्ही पायत जा. चाल बाई येतो लाईनीच्या घरून भाजी नेऊन. तिले भारी येतो ना. लय सपी आहे भाजी आणि लय साजरी झाली. अजिबात वास नाही येऊन राहिला. नाही तर शेपूच्या भाज्या वाचतो बाई लय येते. आणि या माणसाला खा ढेकर येतात. आज जीव घालतो या माणसाला शेपूची भाजी पा, अजिबात ढेकर येणार नाही. तो बाई नाही ना रे बाबा, आता नसते ते. 9वा महिना लागल्यावर करायला आपल्याला. तुला कोण सांगितलं डोकसं? मी करतो ना, मला समजते ना. तो काम अशी कर का? हा तो नोकरीचं कसं करतो बाबू रे? हा माझ्याविषयीच बोलून राहिले वाटते दोघे जण. म्हणतात काय माहिती. करतो ना तर काय ते हाती आहे मला का? माया मामानं आणून ठेवली. धरली की लागली, धरली की गेली. नोकर आहे का? पाहिलं ना तुला, हेच नोकरीला किती हे लागलं. आता पाहिलं आता इथं इंदोरलाच एका कंपनीत फॉर्म भरला, तर पाहा आता काय होते. तो माझ्या एका मित्रा इकडनं केलं. तर आता उद्या परवा समजेल ते. एक वॅक्सी खाली होती तिथं, तर तो म्हणे भरून दे म्हणे. मग इंदोरले तर मग ईश्वर दादाले फराव ना. ईश्वर दादाच्या वैखीचेच तर अशी. अहो आई, इंदोरले म्हणजे काय का पुरे इंदोर दादाच्या ओळखीचं आहे का? तू चुपचाप बस. त्याची डिफेक्ट कंपनी आहे, माझी वेगळी कंपनी आहे. अलग अलग असते. तू तू डोकं नको चालू. आणि तू आतापासून कल्ला हल्ला कोको. मी फक्त फॉर्म भरलाय, पाहतो मग मी. नाही तर आता असला लावशील ईश्वर दादा. तू इंदोरला नाहीये, तू मुंबईला आहे. इंदोरला फक्त तो राहतो. हो 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 हो, तो मुंबईलाच करते. हो म्हणून तर मग तू मुंबईला गेला की मोठे बाबा ऐकले तर ते झाला की इंदोरले पोराजवळ. हो बरोबर आहे, बरोबर आहे. हो पण मग तुला इंदोरला नोकरी लागली की नाही राजू? तू ईश्वरच्या राहायचो. वहिनी साजरी आहे ते, साजरी आहे ती पूजा. एवढी काही हे नाही. पूनम पूजा चालू आहे. आमचा स्वभाव साजरा आहे. तुला जे टेन्शन नाही. त्याला डोकं नको चालू. बरं आई तू चुप राह बरं. काही बोल राहते मी काय राहणार आहो तिथं. सांग काय करा मग आता. भावाचंच घर आहे ना. काय होऊन राहिलं? काय झालं? काय होणार आहे? पोराची नोकरी गेली ना तो आपाई. आता त्याला दर 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 भटका लागून राहिलं दुसऱ्या नोकरीसाठी. साजरी मुंबईत नोकरी लागली होती त्याले. सगळं जमलं होतं मस्त. नाही आता काय करणार माझं पोरग बाबू? ह्या बाय टेन्शन न घेऊ. तरी आई बाबा आहेत. आम्ही
आम्ही तुला सगळं बरोबर करू, तू काळजी नको करू. एका समजात होकला तू म्हणून काय झालं? या नात्यात फसला फक्त तू. पण तुले माय बाप, तुली बहीण, सगळे तुला इकडून आहेत. तू काळजी नको करू. आई मुकाट्यानं बस ना, काही बडबड करत राही. बरं मग तेच आता नाही करावं लागत का आपल्याला? क्या मग मी पाहतो, मग उद्या परवा जाईन, मग मी इंदोरला जाईन. तो कार्यक्रम आता नाही करावं लागत नाही? नाही ना रे, 8वा महिना लागला आता तिले. आता नसत करत. एक तर 7व्या महिनी, एक तर 9व्या महिनी. तू नको टेन्शन घेऊ. आम्ही हाव जिथे, आम्ही पाहू. तुलेच करावं लागते काय? आम्ही कशासाठी हाव? कसलं डोहाळे जेवणाचं का? मला वाटलंच. हो ना, डोहाळे जेवणाचंच आहे ना? हो, डोहाळे जेवणाचाच. तो आईनं केलं ना ढंगणार रंग. काय केलं काय नाही तर देवजानी सांगलं मला शिटून. 400 रुपयाची साडी घेतली ती तुले तेच नाही. डोहाळे जेवण काले म्हणतात सांगीन तुला. घरच्या लोक इले बल्लाव जो तो मायले तो बहिणीले, म्हणजे समजीन तरी तेले की कसं करतात कार्यक्रम. काय केला बाईनं कार्यक्रम? चानी पाजला बाईले. येटायतल्या बाया आल्या नाहीत. ती विचारलं म्हणा काय येतात कशा करतात सगळ्या जणी. तो असा कार्यक्रम करू आम्ही चांगला, तुला मायच्या नक्कावर चून. आईने पण चांगलाच केला ना. लय चांगला. बाबू राजू हे त्याच लायकीची आहे. अतिच पाहिजे फक्त हिडगे धंदे. अतिच पाहिजे तिले हब्बायाचे कपडे घालायले. बाया नाहीत ना काही नाही, पैलवानावानी हिंटी असे कपडे घालून. मायच्या घरी 400 रुपयाची साडी घालूनही दिलेलं चांगलं वाटत. अति तर बापा तिथे चलयच ना चालते. राजू तू काळजी नको करू, मी समजा बरोबर करतो. तू तुला पाया पाहिले इकडे चालला का भाऊ? मग तू असं कर. मग कसं करता रायतं गीत कुटीचं का हाय तर ती मग मी येऊ का तो असं? तू काय करत होता ती? काही बडबड करत राहते. करतो मी मला बरोबर. दोघी सासू नाही जमत डोक्षे का वाहिनीला. आई कुकडी बडबड करते. असं इंदोरले काय मास्त गिरायचा ठाव ठिकाण नाही. मला कधी काय आहे काय? राजू तू टेन्शन नको घेऊ बरं, आम्ही हा बा. एका नात्यातच फसला तू. पाचे नाते लय चांगले आहेत तुले. मी चालली आराम करायला. कशी गेली पाहू? काय वरत ना काय झालं? कोण गेली योगिता आपटत? अव देव का बाई या अशी चांगली जिरली. चांगले टोमने मारले मी तिले. म्या म्हणलं राजूले तिच्या देखत म्हणलं तू एका संबंधात फसला म्हटलं रे. तुली एक नातं काही साजरं नाही भेटलं म्हटलं, पण बाकीचे नाते लय साजरे भेटले म्हटलं तुले. काळजी नको करू असं म्हटलं मी त्या देखत मुद्दामून म्हटलं, म्हणून तन तन करत. हो तू सून तर तुले लय तुले अशा टाण्यान तू नेले म्हणणारे व्हाय का ती? जाऊ दे बरं तिकडे. का हो? रमेश कुठे गेला 2 दिवसापासून? माहिती शिटूच्या सासऱ्याचा फोन आलता. आलेस ना ते कुठे जा नाही होत बाई तिकडून. ते कोणती जोडी आणून राहिले तर ते जोडी पाहाले नेणार होती बाई ती, म्हणून ते जायला शिटूच्या 2 दिवस झाले. असं का? तेच तर म्हणलं बाई 2 दिवस झाले मला रमेश दिसला नाही, म्हणून मी विचारेल ती. असं का? बरा गेला. हो ते शिटूच्या शास्त्राचं म्हैसी घ्यायचं चालू आहे. म्हैस घेतो आता नाताले दूध पिले. तर आता आपल्या घरी होत्या पहिले तर ते म्हणणं झालं यार भाऊ तुम्ही तुमच्या पायनीतली घेऊ असं करू, पण ते जायला शिटूच्या घरी. आता मग काय माहित बाई शिटूच्या घरी म्हैस घेत का जोडी घेतात काही चालू होतं त्याचं. तर मग जायला तर ती आज येतील कदाचित. माय बाई हो बरं. मग काय तर तिच्या घरी गाय होती, म्हैस होती ना शिटूच्या होती ना म्हैस. मागच्या बारीने एक डाव तिच्या सासून तूप नव्हतं पाठवलं. माय ते एक डाव आणली जनली पण त्याच्या उबर गामनच नाही राहिली. मग ती इकली ना बाबे 2-3 वर्ष झाले इकले. आता ही गाय होती त्याच्या घरी. ते दूध उपतायचं जरसं का त्या घरी लेकरू आहे तसंही म्हणून ते म्हैस घेऊन राहिले ना. मग ते म्हैस होती ना त्याच्या घरी इकली ते बापा 2 वर्ष जास्त झाले. मी म्हणतो इकली त्याच्या घरची म्हैस.
असं का? हं. हाय बाई, चाल बाई, टाकतो मी बॅग. अहो माझ्या झोपच येऊन राहिली असतं मला सकाळपासून जशी. अहो मला रमेश दिसला नाही म्हणून मी आणली. चाल बाई करून येतो. तूही नाही आली माझ्या 2 दिवस झाले तिकडे. माय बाई, का तुम्हाला का इतक्या लवकर झोप आली? झाला वाटते सारा धंदा पाणी. काही धंदा नाही झाला. रातची भागवती उरेल तेच जेवलं दोघं जण अर्धी अर्धी. काही मग स्वयंपाक नाही केला. हरभरा खाल्ला आणि भाकर. मस्त ते अर्ध्या अर्ध्या भाकरीच जेवण झालं. ते हऱ्यानंच पोट भरलं. आता पाहिजे संध्याकाळ करीन काही. आता नाही करत. आता ते गेले मळ्यात. मी राहतो साजरी निजून. तो झाले खाणं. जाय बाई, आज भाजीचं टेन्शनच नाही. याच्यात आता द्यायचं होते. मी पाहतोच, मी लोणचं काही घेतो. जाय तिकडे माय. नाही ते दोघांसाठी काय आज भाजी करा. बाईनं बरं केलं बाई आज. भाजी शिल्लक केली. आमचं होऊन गेलं. अरे योगिताची आई, वाळलं ताट झालं नाही का? वयलाय ना, या ना. मी तर तुमचीच वाट पाहून राहिली. या वयलाय मला. वाढ बरं ताट, वाढ बरं. मला वावरात जा लागते. ती भाजी कोणाला नेऊन देऊन राहिली का? भाऊच्या घरी जातं काय? जाय देऊन ये. भाऊच्या घरी नाही देत. भाऊच्याच घरून दिली. अबो मोठ्या बाईनं दिली भाजी. त्यानं आज शेपूची भाजी केली मुंगाच्या डाळीतली. मग दिली त्यानं तुम्हाला. ते दिली म्हणून मग आता काय पोळ्या आहेतच रातची पोळ्यान लागे हे शेपूची भाजी जेवण करून घेऊ म्हणलं. जेवढ्यात भाजीत होईन का मग आपलं? पोळ्या किती आहेत? अशा किती पोळ्या केल्या त्या की रातचं झालं ना आता सकाळची होती? हव नाही जी. 3 पोळ्या आहेत. 2 तुम्ही खा, 1 मी खातो. आपण जाते संध्याकाळच्या 7. काय निरा दीपणा करतो. पोळ्या टाक 2-4. एका पोळीत होते का त्याला? उगाच उपाशी राहतं. टाक पोळ्या. अहो मला होते. तुम्ही माही नका काळजी करू. मला होते. मला कुठे वावरात झाला ते आज वावरात येत नाही मी. नाहीतरी नाही ना. उगाची या घरी या. सगळीन मग आज पाहतो मग मी हे घरच करतो जरसक. आता उन्हाळ्या लागल्या म्हणलं जशा वड्या गिळ्या करतो. औंदा रागिणीचंही करतो म्हटलं. हा रागिणीले नेऊन दिला जाते. हा तिला करायची गरज नाही. हो हो हो, कर ते सबन कर वाढू. आणि मला माझ्यावर देऊन दे, मग मी नेतो पोरीच्या घरी. आणि तिला फोन करून सांगजो, करू नको ना बाई काही. हा उगाच लय दगदग होते लेकरायला. तिला म्हणा तू औंदा टेन्शन नको घेऊ, मी सबन देतो म्हणाकून. ते कुरवळ्या पापड ते काय होय तुमचं ते सगळे करून तिले. हा लय करजो. आता ते बुटी तिला डबल करायला लावीन. नाही देतो ना मी. बरोबर देतो तिले. मग काय तर तिले सांगलं ना मी. सांगलं तिले मग असं केलं तर मी तिले म्हणलं काय करू राहिली विचारलं तर म्हणे काही नाही. तर मी म्हणलं बाई वाळवणाचं काही करू नको. मीच करतो सगळं आणि पाठवून देतो म्हटलं तुझा बाबा संग. तर नाही मी ती म्हणे करतो आई म्हणे मी म्हणलं नाही म्हणलं मी. अनौंदा म्हणलं ननद गिनदले काही द्यागत नाही. तर म्हणे मग ती भांडीन ना. म्हटलं भांडू दे भांडते तर अशी कशी भांडीन तर मी म्हणतो म्हणलं तिले. का आई औंदा मा पोरीच्या होया 2 जीवाची पोरगी. आणि ती तिच्या पोरीला काय धाड भरली. दरवर्षी रागिणीला करून द्यायला लावली. नाही होत तिच्या चांदी खाईन. मी आणलं यंदा मी तुला करून देतो. तू घरी करू नको. तर वडील सांग मी करतच नाही म्हणा. मी करून देते. आणि त्यातलं काय पोरीले देईन ती. रागिणी पुरतं करून देतो मी. पाहायचो बा काय तर, नाही तर ते बाई अजून फाटीन तिच्या दे बा. नाही तर तिच्या पोरीचं करून काय करा लागते. फुक्कटच येते दायदाना आणि करायची टोली. थोडी मेहनत लागते का? करणं का सोपं आहे काय? आणि करे ना मग ते करीन ना तिच्या पोरीचं. तिला का धाड भरली काय? दिवसभर खाते हिंडते. कर म्हणा तुझ्या पोरीनं होत नाही तर तू कर. काही मी फक्त रागिनी पुरतं करून देतो महापोरीचं. तिच्या पोरीचा ठेका घेतला का म्या? काही करा बा तिकडे. फक्त रागिनीला सांगतो करू नको म्हणा बाई. हा मी करून देतो ते बरं कर. येऊ नको मग 2-3 दिवस वावरात. 2-3 दिवसात कर सगळं. आणि दे मग मला मी नेऊन देतो पोरीले. भेटही होते तिची. आणि लवकर नेऊन दिलं गुढी करायला लावीन. नाही तर तिले म्हणून कर घरी. का धारणीत आहे का बाई? अव मी म्हणतो योगिताला विचारला करत होतं ना मग. नाही योगिताची सासू करते सगळं. तिच्या घरी काय ते बाई सांगतात आणि करून घेतात. तिला नाही द्या लागत. नाही हे पाय तरी विचारून घे. तिले दे औंदा. हा असं होईन की बाबा रागिनीला दिलं मला नाही दिलं. योगिताला वाटीन ना. अव योगिता बाई सांगते करून घेते.
योगिताची सासू काय या रागिनी सासू आणि आगाऊ थोडीच आहे. हा काही करते सगळं. हे रागिनीची सासू लयच आगाऊ आहे ना मा, काय करावं. मग आपले म्हणे सांगे रागिनी मले माई मोठी सून अशी मोठी सून तशी, मोठ्या सुनीचा लय पोडका आहे म्हणे ते. जाऊ दे, ते काय चालतेच आहे. बाईले म्हणा तू टेन्शन नको घेऊ म्हणा, स्वतःची तब्येत सांभाळ म्हणा. ते काय बाई, हे काय काय तू जास्त डोकं नको खात जाऊ त्या पोरीचं. काय सांगाजी आता मी काय डोकं खाणार? मी का तिला का भांडे बुडी सांग? मी आता म्हणलं दिले दे म्हणलं मोठ्या पोराच्या घरी धाडून. मग मसून एवढी साजरी आहे तर मग अधी कायला राहतं म्हणा बुडीले. जा ना मोठ्याच्या पोरे, मोठ्याच्याच घरी जा ना.